तुमचा काय विषय, नेमकी काय घटना घडली सटाणा पोलीस स्टेशन हद्दीत? मी विशाल राजेंद्र निकम सटाणा. माझा 1.5 वर्षापूर्वी घराचा व्यवहार झाला होता 1,21,00,000. त्यातून 90 लाख रुपये मी बँकेचं जे घर मी घेतलं ते मॉर्गेज करून बँकेने मला 92 लाख रुपये लोन दिलं आहे. त्यामधून 45 लाख रुपये हे मी त्या समोरच्या व्यक्ती ज्यांच्याकडून खरेदी घेणार आहे त्यांना साठेकत केल्यानंतर दिले आहे. काय नाव त्यांचं? रुपेश दुसाने आणि विशाल दुसाने. त्यांच्याकडून घेतल्यानंतर त्याच्यानंतर 20 लाख रुपये मी त्यांना आरटीजीएसने दिले आहे. तर अशा या सगळ्या गोष्टीने मी त्यांना जी मुदत टाकली होती त्या मुदतीमध्ये त्यांना खरेदी मागण्यासाठी गेलो. त्यांनी वारंवार मला टाळण्याचा प्रयत्न केला. आज करू, उद्या करू, आज आईची तब्येत बरोबर नाही. आमचं जे फॉरेस्ट खात्याचं हे आहे लोन आहे त्याचं सर्टिफिकेट आल्याशिवाय खरेदी होणार नाही अशा हिशोबाने त्यांनी 1 वर्ष असं खरेदी लांबवत आली. आणि आम्ही खरेदी मागायला गेलो तर त्यांनी वाढीव पैशांची मागणी केली. किती पैसे वाढीव मागितले होते? त्यांनी 30 लाख रुपये वाढीव मागितली. व्यवहार किती मध्ये ठरला होता? 1,21,00,000 परवा प्रकार काय घडला घरी? परवा प्रकार असा घडला की मी बाहेर गावी होतो, माझी मिसेस एकटी घरी होती. तर काहीतरी 4 ते 5 लेडीज त्यांनी बरोबर घेऊन आले. दोघी भाऊ हे वर्दीमध्ये होते. ते फॉरेस्ट खात्यामध्ये वनपाल म्हणून आहे. दोघी वर्दीमध्ये होते. ते गेटच्या बाहेर उभे होते आणि सगळ्या लेडीज त्यांनी मध्ये टाकल्या. माझ्या मिसेसला घरातून त्यांनी बाहेर काढलं. बाहेर काढल्यानंतर ढकलून दिलं. ढकलून दिल्यानंतर माझ्या मिसेसने विचारलं की हा काय प्रकार आहे? हे आमचं घर आहे, माझ्या नवऱ्याचं घर आहे, तर हे घर आमचं आहे, आम्ही आमचं ताब्यात घेण्यात आलो आहे. तिने विचारलं जो व्यवहार आहे माझ्या मिस्टरांना येऊ द्या, त्याच्यानंतर आपण हा विषय काय तो क्लिअर करू. ताई, तुमच्या सोबत काय घडलंय घरामध्ये? घरात आल्यावर पोलीस आले. पोलिसांना मी तेच सांगत होते की या जबरदस्तीने महिला घरात घुसलेल्या आहेत. पोलिसांना कोणी बोलवलं होतं? मी कॉल केला होता 112ला. कॉल केल्यावर ते आले, पण त्यांनी माझं काहीच म्हणणं ऐकून न घेता समोरच्या पार्टीला जास्त एंटरटेनमेंट केलं. तुम्ही पोलीस स्टेशनला गेले होते का? हो, गेलो होतो. त्यांनी म्हणजे आम्हाला काढलं आधी घराबाहेर, त्यांना न काढता आम्हाला घराबाहेर काढलं. मी त्यांना तेच सांगत होते की घरात माझं सगळं सामान आहे, सगळं सोनं नाणं पैसे टक्के डॉक्युमेंट्स आहेत. तरी त्यांनी मला सांगितलं तुम्ही बाहेर चला, चला पोलीस स्टेशनला चला, काय बोलायचं ते तिथं बोलू आपण. आणि मग तुम्ही पोलीस स्टेशनला गेल्यावर काय झालं? त्यांनी आम्हाला काही नाही, दिवसभर बसून ठेवलं. माळ पण गेली चोरीला, ती तिथं सापडलीच नाही. मी उचलते पण त्यांच्या त्या मिसेसने माळ अशी पायाने पुढे सरकवली. मी म्हणजे घेते, याचा अर्थ ते घरातच असेल ना? घरातच असेल, पण आता घरावर ताबा कोणाचा आहे? आता 3 दिवसापासून त्यांनी ताबा घेतलेला आहे ना. त्यांनी ताबा घेतलाय, त्या संदर्भात तुम्ही पोलीस स्टेशनला पुन्हा गेले होते का? हो, 3 दिवसापासून पोलीस स्टेशन तेच चालू आहे. आम्ही काल पण रात्रभर पोलीस स्टेशनला बसलेलो, पण काही. तुम्ही एसपी साहेबांकडे पण गेले होते, तिकडे काय घडलं? तिथं पण जाऊन त्यांनी सांगितलं की तात्काळ याच्यावर दखल घ्यावी बुवा, जे काही असेल ते निकाल याच्यात लावण्यात यावा बुवा पोलीस प्रशासनाकडून. मग तुम्ही काल परत पोलीस स्टेशनला गेल्यानंतर काय घडलं? आम्ही काल रात्री 10 वाजेपासून तर सकाळी 12 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला, माझी लहान मुलगी, मी आणि माझे मिस्टर पोलीस स्टेशनमध्येच होतो. पोलिसांनी तुम्हाला काही सहकार्य केलं नाही? काहीच सहकार्य केलं नाही. सकाळी काय घडलं पुन्हा? सकाळी परत आम्ही म्हणजे रात्री त्यांनी सांगितलं की सकाळी बघू, आता माझ्याकडे स्टॉप नाही, असं नाही तसं नाही, आता रात्री मला काही करता येणार नाही कारवाई, सकाळी बघू 11 साडे 11ला या म्हणे तुम्ही. मग आम्ही तिथंच थांबलो होतो रात्रभर, माझी लहान मुलगी, मी आणि माझे मिस्टर. पण त्यांनी सकाळी आल्यावर आम्हाला काही निवडावडीचेच उत्तरं दिले. कोणत्याच प्रकारचं आमचं काहीच ऐकून न घेता समोरच्याच पार्टीचं सगळं खरं केलं. समोरचा ताबा कोणी दिला? त्यांनी जबरदस्तीने घेतला, पोलिसांच्या मदतीने घेतला. समोरची पार्टी जेव्हा घरात घुसली तेव्हा पोलीस कुठे होते? पोलीस ते इथंच होते, घरातच होते. पोलिसांनी अडवलं नाही का? नाही अडवलं त्यांनी उलट आम्हाला सांगितलं की तुम्ही घराच्या बाहेर निघा आधी. तुम्हाला मला घराच्या बाहेर काढलं. मला लागलेलं होतं हातांना. त्यांच्या मिसेसने, शालीने मला म्हणजे हात वगैरे खूप खेचला होता. मी एकटीच होती, त्या 5-6 लेडीज होत्या. सुद्धा दिसतायत. हा, मी सांगते की मला थांबा, माझ्या मिस्टरांना येऊ द्या. तिथे सीसीटीव्ही फुटेज वगैरे काही नाही का? सिटी आहेत आणि व्हिडिओ पण काढलेले आहेत, काही फोटो पण आहेत त्याच्यात, ते सगळं दिसतंय. पोलीस कर्मचारी पण दिसत आहेत त्याच्यात. विशाल राजेंद्र निकम यांनी रुपेश दुसाने यांच्याकडनं आणि त्यांच्या बंधूंकडनं खरेदी खत करण्याच्या दृष्टिकोनातून एक घर विक्रीचा व्यवहार केलेला होता. सदर व्यवहारामध्ये त्यांनी बँकेचं ICICI होम फायनान्स या बँकेचं कर्ज देखील प्रकरण केलेलं होतं. त्या प्रकरणाला घेऊन विशाल दुसाने व त्यांचे बंधू यांना बँकेकडनं व विशाल निकम यांच्याकडनं जवळजवळ 65 लाख रुपये रक्कम ही अदा झालेली होती. किती लाखाचा व्यवहार होता हा? टोटल 1,21,00,000 व्यवहार होता. त्यापैकी 65 लाख रुपये हे ऑन पेपर त्यांना अदा झालेले होते
आणि साठेखत ज्या दिवशी त्यांचं झालं त्या दिवसापासून विशाल राजेंद्र निकम व त्यांचा परिवार हे त्या घरामध्ये राहत होते. आता रिसेंटली ज्यावेळेस माझ्याकडे त्यांनी माहिती दिली आणि त्या माहितीप्रमाणे मला असं समजलं का 3/7/2025 रोजी सदर जे रुपेश दुसाने व त्यांचे बंधू आहे हे कुठं वनपाल म्हणून कामाला आहेत, कार्यरत आहेत, शासकीय नोकर आहेत. पण तरी त्यांनी त्या गोष्टीला न जुमानता त्यांनी घरामध्ये धाकदांडगाईने घुसून त्यामधील काही महिलांचा त्याच्यामध्ये समाविष्ट आहे आणि या महिलांसोबत त्यांनी त्या घरामध्ये एंटर करून इलिगल पोझिशन घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये विशाल निकम यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांना देखील मारहाण केली. त्यांच्या गळ्यातील पोत वगैरे जे काय आहे, सोन्याचे जे काय आवाज होते तेही त्यांनी ओरडण्याचा प्रयत्न केला. तसेच यांचं सर्व सामान याच्याबद्दल त्यांनी ते बाहेर फेकून दिलं. तसा फुटेज, तसे व्हिडिओज, तसे फोटोज हे विशाल निकमांनी माननीय SP साहेब जे पाटील साहेब आहेत त्यांच्याकडे सादर केले. हे सादर केल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सटाणा यांच्याकडे देखील वारंवार विशाल निकम व कुटुंबीय हे जे आहे यांनी मदतीची खूप हाक मागितली. परंतु पोलिसांनी समोरील आरोपी जे कोणी आहे ज्यांनी बेकायदेशीर ताबा घेतलेला आहे ते शासकीय नोकरीत असल्याने वन खात्यात मोठे अधिकारी असल्याचे भासवून त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये कुठल्याही प्रकारे विशाल निकम यांच्या परिवाराची जी काही दखल कंप्लेंटची घ्यायला हवी होती ती कुठंच घेतली नाही. रिसिव्ड त्यांच्याकडे कंप्लेंटची असताना देखील कुठल्याही प्रकारे या लेखी कागदांना आम्ही जुमानत नाही अशा पद्धतीचं वक्तव्य हे एका जबाबदार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारख्या अधिकाऱ्याने निकम या परिवारांना करत आहेत. याबद्दल खूप मोठी खंत आम्हाला वाटते. बरं, या संदर्भात आपण न्यायालयात जाणार आहात का? या संदर्भात ऑलरेडी मालेगाव न्यायालयामध्ये दावा प्रलंबित आहेत, दाद प्रलंबित आहेत. सदर दाद प्रलंबित असल्याबाबत देखील मेहरबान न्यायालयाचे समन्स जे काय आहे ते विशाल निकम यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांना देखील दाखवले. परंतु त्यांनी सदर कोर्टाच्या समन्स नोटीसला देखील कुठल्याही प्रकारे न जुमानता त्यांनी सांगितलं की आम्ही ह्या कोर्टाच्या कुठल्याही गोष्टीला मानत नाही. आणि त्यांनी सदर प्रकरणामध्ये यांच्यावर झालेल्या अटॅक, यांच्या घराची नासधूस, यांच्या सामानाच्या नासधूस याबद्दल विशाल निकम यांच्या कुठल्याही तक्रारीची दखल सटाणा पोलीस स्टेशनच्या एकही कर्मचाऱ्यांनी घेतलेली नाही. या उपर त्यांना रात्रभर ब्रुटॅलिटी प्रमाणे त्यांना बसून ठेवण्यात आलं. पूर्ण परिवार हे 3 तारखेच्या रात्री, 4 तारखेच्या रात्री, 4 जुलैच्या रात्री जवळजवळ पहाटे 5 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनच्याच आवारामध्ये बेवारसपणे बसलेले होते. परंतु कुठल्याही प्रकारे पोलीस स्टेशनमधून त्यांना मदत देण्यात आलेली नाही. घराचा व्यवहार झालेला असताना त्यांनी ते घर भाड्याने दिलंय अशी एक माहिती मिळतीये. तर असं करता येतं का? व्यवहार पेंडिंग असताना अनधिकृतपणे त्याचा कब्जा मिळवलाय आणि ते पुन्हा भाड्याने दिलंय, तर असं करता येतं का? वास्तविक पाहता सदर एखादी जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीचा वाद जर मेहरबान न्यायालयात प्रलंबित आहे आणि प्रलंबित असताना अशा पद्धतीने दुसरं डॉक्युमेंट करून संबंधित व्यक्तींना त्या घरामध्ये राहण्यास देणं म्हणजे तेही तितकेच आरोपी आहेत जितके कब्जेदार, कब्जा घेणारे असतात. आणि न्यायालयाचा हा थोडक्यात एक अवमानच आहे. सर, यापुढे आपलं काय पाऊल असणार आहे? यापुढे आता जसे विशाल निकम या कुटुंबियांनी माननीय SP साहेब पाटील साहेब यांना जी काही तक्रारी अर्ज दिला होता त्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने सटाणा पोलीस स्टेशन यांच्याकडे यांच्या घराच्या नासधुसीबाबत, सामानाच्या नासधुसीबाबत, सोने व पैसे गेल्याच्या बाबत जी काही अपेक्षित तक्रार सटाणा पोलिसांनी दाखल करणं अपेक्षित आहे तर याकरताच आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत की पोलिसांनी सदर अर्जाप्रमाणे चौकशी करून दखल घ्यावी आणि लवकरात लवकर या विशाल निकम या कुटुंबियांना न्याय मिळावा.